संभाजीनगरमधून ईव्हीएम हॅक करणारा आरोपी हा ताब्यात घेतलेला आहे। मारुती नाथा ढाकणे असं या आरोपीचं नाव आहे। संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याला ईव्हीएम हॅकची ऑफर दिलेली होती। संभाजीनगरमधून आपण बातमी पाहतोय। संभाजीनगरमधून ईव्हीएम हॅक करणारा आरोपी हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। मारुती नाथा ढाकणे असं या आरोपीचं नाव आहे। संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याला ईव्हीएम हॅकची या आरोपीने ऑफर दिलेली होती। संभाजीनगरमधून बातमी समोर येते। संभाजीनगरमधून ईव्हीएम हॅक करणारा आरोपी हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। मारुती नाथा ढाकणे असं या आरोपीचं नाव आहे। या आरोपीने संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याला ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर दिलेली होती। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सचिन, संभाजीनगरमध्ये ईव्हीएम हॅक करणारा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। तक्रार जी आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे दिली होती। काही दिवसांपासून एक व्यक्ती त्यांना संपर्कात होता आणि सातत्याने तो असा दावा करत होता की मी ईव्हीएम हॅक करू शकतो, मी ईव्हीएम हॅक करून देऊ शकतो। त्यामुळे सुरुवातीला अंबादास दानवे यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। मात्र त्यांनी ज्यावेळेस हे सांगितलंय की 2.5 कोटी रुपये मी देतो आणि 2.5 कोटी रुपये मला द्या, मी तुम्हाला ईव्हीएम हॅक करू, तेव्हा त्यांना संशय आला आणि दानवे यांनी पोलिसात तक्रार केली आणि आर्थिक गुन्हे शाखेने त्यांनी ट्रॅप रचत त्या व्यक्तीला अटक केलेली आहे। मात्र असा तो ईव्हीएम हॅक करून देतो किंवा नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाही। मात्र तो सध्या घडीला थापा मारत होता अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। निश्चित सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।